दो करतो सुरुवात। 2 दिवसापूर्वी शिवसेना खासदार श्री विनायक राऊत यांनी माझ्याबद्दल, मी त्यांच्या संपर्कात आहे, ठाकरे गटाच्या संपर्कात आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांना मी निरोप दिलेला आहे, अशा पद्धतीचं आक्षेपार्ह आणि धादांत खोटं चुकीचं वक्तव्य माझ्याबद्दल या ठिकाणी केलेलं होतं। त्यांनी वक्तव्य केल्या लगेच त्याच दिवशी मी साताऱ्यामध्ये असताना पत्रकार परिषद घेऊन हे वक्तव्य 1001% खोटं आहे ह्याचा खुलासा देखील केला आणि 2 दिवसात जर विनायक राऊतांनी त्यांचं वक्तव्य मागं घेतलं नाही तर कायदेशीर कारवाईला त्यांनी सामोरं जावं अशा पद्धतीचं जाहीर त्यांना या ठिकाणी आव्हान केलेलं होतं। काल 2 दिवस पूर्ण झालेले आहेत, अद्याप विनायक राऊतांनी या वक्तव्यावरती त्यांनी ते मागं घेतलेलं नाही। मी आजच सकाळी माझे कायदा सल्लागार जे आहेत मतदारसंघातले त्यांच्याशी या बाबतीत बोललो आणि यासाठी डिफॉर्मेशनच्या बाबतीतला पहिली असणारी नोटीस ही त्यांना तयार करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि आमच्या वकिलांनी मला सांगितलेले आज संध्याकाळी 5 वाजायच्या आत ती नोटीस श्री विनायक राऊतांना माझ्या वतीनं आमचे ॲडव्होकेट या ठिकाणी देतील। ती नोटीस त्यांच्या ईमेलवर आम्ही देऊ आणि त्यांचे जे काय ऑफिशियल पोस्टल ॲड्रेस आहेत त्या ॲड्रेसवरती सुद्धा ती नोटीस आजच या ठिकाणी त्यांना दिली जाईल। मला या निमित्तानं एकच सांगायचं आहे, ठाकरे गट आता भांबावलेल्या स्थितीमध्ये आहे, दिशाहीन अशा पद्धतीच्या स्थितीमध्ये ठाकरे गट आलेला आहे। माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम करतोय आणि त्या कामाचा महाराष्ट्रातल्या लोकांकडनं जो अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय त्याच्यामुळं हातबल झाल्यासारखी परिस्थिती ही ठाकरे गटाची आहे आणि त्याच्यामुळंच आमच्यासारख्या माननीय शिंदे साहेबांच्या सहकाऱ्यांच्यावरती हे आरोप करण्याचं एक मोहीमच ही ठाकरे गटानं उघडलेली आहे। अशा आरोपांमुळं आम्ही बिलकुल विचलित होणार नाही, त्यांना कितीही आरोप करायचे असतील ते करू द्यात। माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपण जे काम करतोय ते चांगलं काम आपण याही पेक्षा अधिक वेगानं करायचं आहे, आम्ही ते करत राहू। परंतु ते ठाकरे गट किंवा विनायक राऊत असे आरोप करत राहतील आणि आम्ही ते सहन करू असं नाही। मी आजच सायंकाळी 5 वाजायच्या आत कायदेशीर नोटीस विनायक राऊतांना देतोय, त्याचं उत्तर त्यांनी या ठिकाणी द्यावं आणि त्या उत्तरामध्ये ते काय म्हणतात हे बघून निश्चितपणानं कायदे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढची सुद्धा कडक कायदेशीर कारवाई ही माझ्याकडनं या ठिकाणी केली जाईल। तुमचं काय प्रश्न असतील? आपण काही त्यांच्याशी संपर्क साधला किंवा त्यांचा काही आपल्याला कॉल आला होता का या संदर्भात बोलण्यासाठी? कुठल्या आधारावर त्यांनी हे वक्तव्य केले याची काही माहिती आपण काढली का? मला काढण्याची आवश्यकता नाही, कारण एखादी व्यक्ती जेव्हा स्वतः बोलते तेव्हा त्यांच्याकडे त्याचा पुरावा असला पाहिजे, त्यांच्याकडे त्याचा काहीतरी संदर्भ असला पाहिजे। त्यामुळं हवेत बोलायचं आणि एखाद्याची प्रतिमा मलिन करायची, त्यामुळे मला त्यांना फोन करण्याची किंवा त्यांच्याकडनं तुम्ही कुठल्या आधारे हे बोलला हे विचारण्याची आवश्यकता नाही। त्यांनी होऊनच त्याचा खुलासा करायला हवं होतं, परंतु अद्याप त्यांनी तो खुलासा केलेला नाही। काल 2 दिवसाची मुदत काल रात्री या ठिकाणी संपलेली आहे, म्हणून आज सकाळी लगेचच मी आमच्या वकिलांशी बोललो आणि आता कायदेशीर कारवाई पुढची सुरू केलेली आहे। संजय राऊतांनी देखील आपल्या अर्धलेखामध्ये लिहिलेलं आहे की बरेच आमदार जे खासदार आहेत ते ठाकरेंच्या संपर्कात आहेत। कुठेतरी एकतर आपलं डॅमेज कंट्रोल करायचा हा प्रयत्न आहे का एक आपल्या पक्षामधली जी विश्वासार्हता आहे ती कमी करण्याचा प्रयत्न, नेमकं काय? मी मगाशी सुद्धा सांगितलं, दिशाहीन झाल्यासारखा ठाकरे गट आहे। त्यांना कुठला कार्यक्रम नाही, त्यांना कुठलं महाराष्ट्राच्या बाबतीतलं विजन नाही। 2.5 वर्ष हातात सत्ता असताना महाराष्ट्रासाठी काही केलं नाही आणि त्यांनी जे केलं नाही त्याच्या 10 पट चांगलं काम, 100 पट चांगलं काम आम्ही शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली करतोय हे ज्यांना बघवत नाही आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांनी आम्ही केलेल्या कामाला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे। शासन आपल्या दारी हे आतापर्यंत 4 कार्यक्रम झाले। सुरुवात माझ्या मतदारसंघामध्ये झाली, नंतर रत्नागिरीचा कार्यक्रम झाला, नंतर कन्नडचा कार्यक्रम झाला, आता लवकरच कोल्हापूरचा आणि सिंधुदुर्गचा कार्यक्रम आहे।
आता असा जो प्रतिसाद मिळतोय 50,000 1,00,000 लोक माझ्या विधानसभा मतदारसंघात तर एका दिवशी 27,500 लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ आपण दिला. हे ठाकरे करू शकले नाहीत 2.5 वर्षात. आणि याच्यापासनं महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष विचलित करायचं, लक्ष महाराष्ट्रातल्या लोकांचं डायव्हर्ट करायचं आणि म्हणून माननीय शिंदे साहेबांच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर असे आरोप करायचं, हे त्यांचं काम आहे. ज्यांना विजन नाही, ज्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या सुखादुखाशी घेणं देणं नाही, राज्याच्या विकासाची घेणं देणं नाही, राज्यातल्या प्रकल्पांची घेणं देणं नाही, ती मंडळी असे तथ्यहीन आरोप करत राहतील. मी सांगतो, महाराष्ट्रातली जनता त्यांना खड्यासारखं उचलून बाजूला केल्याशिवाय राहणार नाही. ते असं देखील म्हणतायत की आज देखील बोलताना असं म्हटले विनायक राऊत की शिंदे गटामध्ये लवकरच मोठमोठे स्फोट होणार आहेत. कसं पाहताय तुम्ही याकडे? ही किमान 100वी खोटी चिठ्ठी निघाली असेल. ते पोपट सांगितले ना मी गोष्ट तुम्हाला, ती पोपटवाला पिंजऱ्यात पोपट घेऊन बसतो आणि चिठ्ठ्या काढायला सांगतो त्या पोपटाला. ही 100वी खोटी चिठ्ठी, चुकीची चिठ्ठी निघालेली आहे. त्यामुळे आता 100 चिठ्ठ्या चुकीच्या काढणारा पोपट ह्याच्याकडनं निघालेल्या चिठ्ठीमध्ये अर्थ नाही, तो खोट्या चिठ्ठ्या काढतो. हेच अशा लिखाणावरनं वक्तव्यावरनं साबित होतंय. खोट्या चिठ्ठ्या म्हणतायत, पण दुसरीकडे मुहूर्त पण निघत चालले. लोक म्हणतायत की आता महिन्याभरात अजून भूकंप येणार आहे, अजून काही लोक सोडणार आहेत. तर तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं? बरोबर आहे, महाविकास आघाडी सोडणार आहेत ना, ते बरोबर आहे, सत्य आहे. अनेक लोक महाविकास आघाडीतले आमच्या संपर्कामध्ये आहेत. मी जाहीरपणानं सांगितलेलं आहे, अनेक लोकांशी आमच्या महाविकास आघाडीतले अनेक आजी माजी पदाधिकारी संपर्कात आहेत. त्यामुळं लवकरच महाविकास आघाडीमध्ये मोठा भूकंप होईल. जयंत पाटील असं म्हणतात की आगामी काळात शिंदेच्या शिवसेनेचे खासदार हे भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढतील, त्यामुळेच भाजपाने त्यांच्या मतदारसंघात निरीक्षक नेमलेले आहेत. कसं पाहता? संजय राऊतांच्या शेजारी बसलेल्याचा हा परिणाम आहे. जयंत पाटील साहेब, संजय राऊतांना कसं खोटी चिठ्ठी, चुकीची चिठ्ठी काढायची सवय लागली, ती संजय राऊतांच्या शेजारी बसून बसून जयंत पाटील साहेबांना सुद्धा तशीच सवय लागलेली आहे. सुषमा अंधारे प्रकरणामध्ये संजय शिरसाट यांना पोलिसांनी आता क्लीन चिट दिली आहे. या बाबतीत आमचे विधिमंडळातले ज्येष्ठ सहकारी माननीय आमदार संजयजी शिरसाट साहेबांच्या वरती एक तक्रार दाखल झाली होती, जी माननीय सुषमाताई अंधारेंनी केलेली होती. आता कुठलीही तक्रार पोलिसांमध्ये आल्यानंतर, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची प्रायमा फेशी इन्क्वायरी होती. त्याच्या सगळ्या दोन्ही बाजू तपासल्या जातात, त्याची सगळे कागदपत्र पाहिली जातात आणि माझ्या माहितीनुसार संबंधित पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्या तक्रारीच्या अनुषंगानं चौकशी केल्यानंतर या तक्रारीत तथ्य नाही अशा पद्धतीचा निष्कर्ष काढलेला आहे. हा पोलिसांच्या तपासातला भाग आहे, पोलिसांच्या चौकशीतला भाग आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे योग्य माहिती उपलब्ध झाली असेल त्यानुसार ते निष्कर्ष काढलेले आहेत. पोलिसांच्या कामात आम्ही कधीही हस्तक्षेप करत नाही. आंबेडकर यांनी वक्तव्य केलं होतं की आम्हाला सपत्नीक वागणूक दिली जाते, भाजपकडून आम्हाला पाहिजे अशी कामं होत नाही. कुठेतरी आपली जी समन्वय समिती बनलेली आहे त्या समन्वय समितीच्या माध्यमातून एक ताळमेळ साधण्याचा प्रयत्न आहे का? मुळात समन्वय समिती का बनवलेली आहे, या समितीमध्ये कोण कोण आहे आणि या समितीचं पुढची रूपरेषा काय असणार? आमच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा समन्वय आहे. आमचे ज्येष्ठ नेते, शिवसेना नेते माननीय गजाभाऊ कीर्तीकर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते एखाद्या दुसऱ्या कामाच्या संदर्भामध्ये आहे. हे बघा, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही कार्यकर्ते आहोत, आमदार आहोत, मंत्री आहोत, माननीय भाऊ खासदार, ज्येष्ठ खासदार आहेत, शिवसेना नेते आहेत. आपण अनेक कामं अनेक मंत्र्यांच्याकडे सांगतो. त्यातलं एखादं दुसरं काम जर झालं नाही किंवा त्याच्यामध्ये काय तांत्रिक अडचण असली तर त्या अनुषंगानं कदाचित माननीय गजाभाऊ बोलले असतील, परंतु समन्वय आमच्यात नाही असं बिलकुल नाही. सापत्न वागणूक मिळते असं सुद्धा नाही. आमच्यात योग्य समन्वय आहे. माननीय भाऊंना एखाद्या कामाबाबतीत काय अडचण निर्माण झाली असेल तर जरूर माननीय शिंदेसाहेब, माननीय फडणवीस साहेब त्याच्यात लक्ष घालतील आणि त्यातनं समन्वयानं तोडगा काढतील. आपली जी समिती आहे ती समिती नेमकी कशासाठी आहे आणि त्या समितीमध्ये कोण कोण आहे? समितीच्या बाबतीतली अधिकृत माहिती आपल्याला माननीय CM साहेब, DCM साहेब देतील, कारण ते सांगण्याचा अधिकार मला नाही. परंतु काही मंत्री शिवसेनेतले आणि काही मंत्री भाजपमधले हे एकत्रपणानं बसून जे काही महत्त्वाचे विषय असतात, जे माननीय CM DCM साहेबांच्याकडे अंतिम निर्णयासाठी न्यायचे असतात, त्याच्या अगोदर आम्ही दोघं तिघजणं एकत्र बसून त्याच्यावर चर्चा फक्त करतो.
निर्णय घेण्याचे अधिकार हे माननीय शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना आहेत. त्यांच्या समोर आम्ही ते विषय मांडतो. अंतिम निर्णय हे दोघ जणच घेतात. साहब, आपने जो नोटिस दिया है, साहब, आपने जो नोटिस आज दिया है, क्या है वो नोटिस में कहा गया है? एक शासन आपल्या दारी जो आपला प्रकल्प सतेज पाटील म्हटले की जुन्या लाभार्थ्यांना नवीन लाभार्थी दाखवून पुनर्चित्र रंगवलं जाते, कांगावा केला जातो. समोर आणा म्हणावं. सतेज पाटील साहेबांना मी सांगेन, तुम्ही देखील मागच्या सरकारमध्ये 2.5 वर्ष राज्यमंत्री गृह विभागाचे होतात. का नाही 2.5 वर्ष हे केलं? आणि आम्हाला जुन्या लाभार्थींना लाभ देऊन आकडा फुगवण्याची आवश्यकता नाही. मी दाव्यानं सांगतो 2023-24 किंवा आता हे जे आर्थिक वर्ष संपत आलंय 2022-23चं, याच वर्षातले हे लाभार्थी आहेत. आमचं सरकार आल्यानंतरचे हे लाभार्थी आहेत. याच्यामध्ये त्यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातला कुठलाही लाभार्थी नाही. स्वतः करू शकले नाहीत, आम्ही करतोय. लोक त्याला पाठिंबा देत आहेत, लोक त्याचं उत्स्फूर्तपणे स्वागत करतायत. हे ज्यांना बघवत नाही ना, ही महाविकास आघाडीची एक लाईन ठरलेली आहे बघा. वर जे नेता बोलला तेच खालच्या नेत्यांनी बोलायचं. स्वतः करू शकले नाहीत, आम्ही जे करतोय त्याच्यापासून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. महाराष्ट्रातल्या जनतेनं या महाविकास आघाडीच्या लोकांना पूर्णपणानं ओळखलेलं आहे. आता सर, हिंदी में जानना चाहेंगे सर, किस तरह से लीगल एक्शन लिया जाएगा विनायक राउत? शिवसेना के एमपी श्री विनायक राउत ने 3 दिन पहले मेरे बारे में, मैं ठाकरे गट के संपर्क में हूँ, मैंने उद्धव जी ठाकरे साहब की तरफ मेरा मैसेज भेजा है और ऐसा कोई वक्तव्य टीवी चैनल के ऊपर किया था. इसके बारे में जब उन्होंने वक्तव्य किया उसी दिन मेरे सातारा में तब था, मैं तभी सातारा में प्रेस कॉन्फ्रेंस लेके मैंने इसका खंडन किया था. खाली खंडन नहीं किया था बल्कि मैंने ये भी कहा था, अगर ये स्टेटमेंट वापस नहीं लेते हैं विनायक राउत तो उनके ऊपर मैं लीगल कार्रवाई करूंगा, लीगल एक्शन लूंगा. कल ये स्टेटमेंट देने का 2 दिन पूरा हुआ है. मैं आज सुबह मेरे जो लोकल एडवोकेट मेरे कॉन्स्टिट्यूंसी के हैं उनके साथ मेरी बात हुई है. वो ड्राफ्ट लीगल नोटिस का तैयार करके अप्रूवल के लिए मेरे पास अभी 2 बजे तक भेज रहे. वो ड्राफ्ट मेरे पास आने के बाद उसमें अगर कोई करेक्शंस है तो करके आज शाम 5 बजे के पहले, ऑफिस टाइम के पहले, विनायक राउत के पास मेरा जो पहला नोटिस है, जो मेरा डिफॉर्मेशन ऐसा स्टेटमेंट करके विनायक राउत ने किया है, उसके लिए का मेरा पहला नोटिस आज 5 बजे के पहले विनायक राउत जी के ऑफिशियल एड्रेस पे, जो कि अभी वो एमपी है, वो ऑफिशियल एड्रेस पे उनको मैं पहला नोटिस भेज रहा हूँ. वो नोटिस का अगर वो जवाब देते हैं या नहीं भी देते हैं तो उसके आगे मेरे लीगल एडवाइजर से कंसल्ट करके आगे की कार्रवाई, आगे की स्टेप हम लोग लेंगे. आपने बताया कि महाविकास आघाड़ी के कुछ नेता आपके कांटेक्ट में हैं, कुछ नंबर आप दे पाएंगे? योग्य टाइम आने के बाद खाली नंबर नहीं देंगे, उनको सामने ही आपके लाएंगे. योग्य टाइम आने दो. क्या एमवीए के बड़े नेता, उनमें आपको लगता है कि वो जल्द आप लोग के साथ आ सकते हैं? ऐसा आपका बड़े भी है और बड़ों के साथ रहने वाले उनके साथी भी है. सर, दूसरा एक सवाल सर, जैसा आपने कहा कि आपकी सरकार आने के बाद कई सारे विकास के काम यहाँ पर हो रहे हैं, लेकिन एक जानकारी सामने निकल कर आ रही है कि मुंबई के जो बीकेसी में डायमंड बुर्ज का यहाँ बड़ा ऑफिस है, उसके कई बिजनेसमैन को सूरत के व्यापारी ये कह रहे हैं कि आप यहाँ शिफ्ट हो जाइए, हम आपको इंसेंटिव देंगे. यहाँ के बिजनेस को उधर ले जाने की कोशिश की जा रही है. सरकार इसको कैसे देख रही है? देखिए, मुंबई ये कमर्शियल और फाइनेंशियल कैपिटल है इंडिया की, और डायमंड का जो बिजनेस है मुंबई में वो बहुत सालों पहले से चल रहा है. उसका टर्नओवर भी बहुत बड़ा है. देखिए, ऐसा जो भी बड़ा बिजनेस रहता है, बड़ा इंडस्ट्री रहता है, उसको हर एक स्टेट का प्रयत्न रहता है कि वो हमारे स्टेट में आए करके. लेकिन महाराष्ट्र से कोई भी उद्योग, कोई भी ऐसा बड़ा उद्योग महाराष्ट्र के बाहर न जाए, इसके लिए जो भी कदम उठाना पड़ेंगे वो कदम शिंदे साहब और फडणवीस साहब के नेतृत्व में हम उठाएंगे. अगर ऐसा कोई प्रपोजल बाहर के स्टेट से हमारे इधर के लोगों से आता है तो उनके जो रिप्रेजेंटेटिव इधर के हैं उनके साथ हम बात करेंगे. वहाँ उनको क्या मिलने वाला है, यहाँ उनको क्या मिल रहा है और ज़्यादा उनको क्या देना चाहिए, इसके बारे में जरूर इधर के हमारे गार्डियन मिनिस्टर है वो उनके साथ बात करेंगे. और कौन सा भी उद्योग महाराष्ट्र से बाहर न जाए, इसके लिए जो भी प्रयास करने चाहिए, जो भी डिसीजन लेनी चाहिए, हमारा गवर्नमेंट लेगा. आपने कहा कि नोटिस देंगे 5 बजे तक, लेकिन ये भी कहा जाता है कि 22 विधायक, 9 सांसद टच में बीजेपी से परेशान, इसमें कितनी सच्चाई है? कुछ भी सच्चाई नहीं. नाम दे देना वो सामने, इसीलिए तो मेरा नाम लिया तो मैंने अभी नोटिस दे दिया.
5 बजे तक दे रहा हूं मैं, उनमें अगर हिम्मत है तो नाम ले लेना, वो उनके साथ उनके संपर्क में कौन है उनका नाम लेके सामने आए ना, वो बिगार किसी एविडेंस के, बिगर किसी सबूत के, कि ऐसे हवा में तीर मारेंगे 22 विधायक है, 50 विधायक है, 100 विधायक है, उसमें कोई तथ्य नहीं है। अगर उनको कुछ कहना है तो सामने नाम लेके, एविडेंस सामने लेके, कोई पुरावा सामने लेके वो बात करे। बीजेपी से परेशान है? कोई भी बीजेपी से परेशान नहीं। महाराष्ट्र में अलायंस का गवर्नमेंट है, शिंदे साहब और फडणवीस साहब का नेतृत्व है, और हमारे दोनों ही नेता, हमारे जो पूरे 170-172 एमएलए है, वो सब का पूरापूर ख्याल रखते हैं। उनके कॉन्स्टिट्यूंसी के काम हो, उनके जिले के काम हो, सब डेवलपमेंटल वर्क हो, इसमें पूरा हमारा सहयोग है। ऐसा कोई भी किसी भी विधायक हमारा नाराज नहीं है। एक सवाल ये भी है कि एक तरफ राज्य में बीजेपी और सरकार है आप लोगों की, वहीं पे राहुल गांधी की स्टेटमेंट देते हैं कि मुसलमानों की हालत देश में ऐसी हो गई है कि जैसे 80 के दशक में दलितों की थी। ऐसे महाराष्ट्र में किसी भी मुस्लिम कम्युनिटी ने ऐसा स्टेटमेंट नहीं दिया है। नहीं, राहुल गांधी महाराष्ट्र में, सुनिए ना, राहुल जी महाराष्ट्र के बारे में कह रहे देश के अगर बारे में। अच्छा, लेकिन महाराष्ट्र में तो ऐसी सिचुएशन नहीं है। सभी धर्मों को, सभी जाति धर्मों के लोगों को साथ लेके महाराष्ट्र का गवर्नमेंट भी चल रहा है और दिल्ली का गवर्नमेंट भी चल रहा है। ऐसा स्टेटमेंट देके दो समुदाय में, दो जाति के लोगों में ऐसा इशू डेवलप करके, ऐसा इशू क्रिएट करके उनमें मतभिन्नता लाने की कोशिश, ऐसा स्टेटमेंट करके राहुल जी कर रहे। देश अपना एक साथ है, सभी जाति धर्मों के लोगों को साथ में लेके हम लोग चल रहे। ऐसा कोई भी इशू ना महाराष्ट्र में है ना देश स्तर पर है। लव जिहाद को लेकर अब भी राजनीति छिड़ी हुई है, कई केसेस निकाले जा रहे हैं बीजेपी की तरफ से और बाद में केस अलग नजर आ रहे हैं। क्या लगता है कि अलग माहौल बनाने क्रिएट किया जा रहा है जिससे तनाव पैदा हो? नहीं, ऐसी तो बात नहीं है। देखिए, अगर कोई केस में तथ्य सामने आता है तो उसके ऊपर कार्रवाई होती है। अगर कोई केस में तथ्य सामने नहीं आता है तो उसके ऊपर कार्रवाई नहीं होती। लेकिन हर एक लड़के को या हर एक लड़की को अपने अपने पसंद से अपना अपना आगे का करियर करने का अधिकार है। लेकिन फोर्सफुली अगर कोई किसी को जबरदस्ती करता है तो लॉ उसका एक्शन लेगा। लॉ अपने दायरे में रह के उसके ऊपर कार्रवाई करेगा। हाँ, नाशिक परंतु शेतकऱ्यांना 13 तारखेपर्यंत आंदोलन करू नका असं पोलीस आयुक्तांकडून नोटीस देण्यात येते। त्यांना योग्य तो हमीभाव मिळत नाही म्हणून ते शेतकरी आंदोलन करणार होते। या बाबतीतला विषय मला माहिती नाही, पण नक्कीच मी माननीय कृषी मंत्री महोदयांशी या बाबतीत बोलेन किंवा नाशिकचे आमचे जे माननीय पालकमंत्री दादा भुसे साहेब आहेत त्यांच्याशी बोलेन। नेमका तिथल्या शेतकऱ्यांचा काय प्रश्न आहे, म्हणजे बाजारभाव हा तिथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या व्यवहारांमध्ये मिळत नाही का, जाणीवपूर्वक जे मधले आडते आहेत ते कमी भावानं माल खरेदी शेतकऱ्याचा करतायत, नेमकी अडचण काय आहे ती माननीय कृषी मंत्र्यांशी आणि नाशिकच्या माननीय पालकमंत्र्यांशी चर्चा करू, यातनं समन्वयातनं मार्ग काढला जाईल। ओके, माहिती समोर आलेली आहे की महाविकास आघाडीपेक्षा डबल इंजिन सरकारच्या कामाचा वेग दुप्पट आहे। 246 कॅबिनेटमध्ये जवळपास 14,078 जिआरचा अभ्यास झालेला आहे आणि अंमलबजावणीमध्ये एकनाथ शिंदे सरस ठरलेले आहेत, अशी एक माहिती समोर आली। अगदी अत्यंत खरी माहिती आहे, कारण प्रत्येक कॅबिनेटला धोरणात्मक निर्णय हे दर कॅबिनेटला या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेत असतो। आणि एवढंच नाही तर जे निर्णय घेतले जातात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ सचिवांचे असेल, मुख्य सचिवांचे असेल, त्यांना तशा सूचना देऊन त्याची तातडीने इम्प्लिमेंटेशन सुद्धा या ठिकाणी अंमलबजावणी सुद्धा केली जाते। त्यामुळं मागच्या 2.5 वर्षातले निर्णय आणि या 10 महिन्यातले निर्णय याची जर तुलना आपण केली तर एकच उदाहरण देईल। जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ज्या आपण शेतीला बारमाही पाणी देण्यासाठीचे मोठे प्रकल्प करतो, मागच्या 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकार असताना माझ्या माहितीनुसार 1 किंवा जास्तीत जास्त 2 मोठ्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्या होत्या। पण आमच्या 10 महिन्यात किमान 24 मोठ्या जलसंपदा प्रकल्पांना आपण सुधारित प्रशासकीय मान्यता दिला। नुसत्या मान्यता दिल्या नाहीत, त्याचे GR निर्गमित केले आणि ते प्रकल्प कार्यान्वित करण्याची प्रक्रिया जलसंपदा विभागामार्फत आपण सुरू केलेली, हे एक छोटंसं उदाहरण दिलं। त्यामुळे जे निर्णय मागच्या 10 महिन्यामध्ये आम्ही घेतले त्या सगळ्याची अंमलबजावणी त्या मंत्रालय स्तरावरती युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना संबंधित मंत्र्यांना, संबंधित सचिवांना माननीय CM साहेबांनी, DCM साहेबांनी दिलेल्या आहेत। एक सवाल ये है कि एक अंधेरी की एक मॉडल आई यानी कि बिहार की रहने वाली,
उसने एक वीडियो शेयर किया है शिंदे साहब से, झारखंड के सीएम से और प्रधानमंत्री से, ये कहा है कि मेरी मदद करें क्योंकि लॉ और जिहाद में उनको फंसाया जा रहा है। महाराष्ट्र के मुंबई के वर्सोवा में रहने वाली लड़की है, इस पर किस तरह से अगर ये लड़की का वीडियो या कंप्लेन मुंबई पुलिस कमिश्नर के पास उन्होंने दिया है तो जरूर मैं मुंबई कमिश्नर से बात करूंगा। बाहर की स्टेट की लड़की अपने स्टेट में अगर रहती है और उनको कोई इशू है, उनको कोई कंप्लेंट है, तो मुंबई पुलिस जो भी लॉ है उसके ऊपर उसके दायरे में रह के इस इशू का जरूर ख्याल रखेंगे। कहना है कि पुलिस कार्रवाई नहीं करी, 2 बार शिकायत होने के बावजूद भी। मैं खुद बात करूंगा मुंबई कमिश्नर के पास। अगर आपके पास डिटेल है तो वो आप मुझे दे दीजिए। मैं अभी प्रेस कॉन्फ्रेंस खत्म होने के बाद जरूर मुंबई पुलिस के कमिश्नर के साथ बात करूंगा। ओके, धन्यवाद धन्यवाद वैभव, धन्यवाद म्हणते। सर, आपले मुख्यमंत्री यांच्यात वर्षावर चर्चा झालेली आहे, काय सांगणार आगामी मंत्रिमंडळाचा विस्तार कधीपर्यंत होईल? नाही, माझी आज सकाळपासून माननीय मुख्यमंत्री महोदयांची किंवा माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची भेट झालेली नाही। मी माझ्या या ठिकाणीच होतो सकाळपासूनच्या कामामध्ये, त्यामुळे माझी सीएम साहेबांची डीसीएम साहेबांची भेट झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतो त्यांना आणि मग त्यांच्याशी चर्चा केल्यावर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर देतो। धन्यवाद। आपण जे आता सांगितलं की मुंबईमधल्या बीकेसी मध्ये असणाऱ्या किंवा इतर ठिकाणी असणाऱ्या हिरे व्यापाऱ्यांना काही जादाच्या सवलती देऊन मुंबई बाहेर नेण्याचे प्रयत्न इतर राज्यांकडून होत आहेत, परंतु हिरे व्यापारी आणि हिरे व्यवसाय हा मुंबईमध्ये विशेषतः गेल्या 50-100 वर्षांपूर्वीचा जुना आहे आणि मुंबईतला डायमंड मार्केट ही देशामध्ये प्रसिद्ध आहे। त्यामुळं त्यांना ऑलरेडी आपण काही सवलती आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत। पण हे बघा, नेहमी आजूबाजूच्या राज्यांचा प्रयत्न असतो की जो व्यवसाय, जी इंडस्ट्री एखाद्या राज्यात मोठी होते आणि त्या राज्याच्या आर्थिक व्यवस्थेला हातभार लावते, ती इंडस्ट्री आपल्या राज्यात आली पाहिजे असे बरेच राज्य प्रयत्न करतात। पण महाराष्ट्रातनं ही इंडस्ट्री बाहेर जाऊ नये असे बाकीचे राज्य जर त्यांना काय अधिकच्या सवलती द्यायचं सांगत असतील तर त्या आपल्या राज्यात सुद्धा देण्यासाठी मान्य मुंबई उपनगर असेल, मुंबई शहर असेल, इथल्या मान्य पालकमंत्री महोदयांशी असेल, उद्योग मंत्र्यांशी असेल, या बाबतीत आपण चर्चा करू। पण धोरण म्हणून मंत्रिमंडळाची ही भूमिका आहे की कुठलाही चांगला उद्योग हा राज्याबाहेर जाणार नाही, याच्यासाठी जे जे करावं लागेल ते महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली करेल। ओके, सवाल ये है कि जिस तरह से देखा गया है कि आपका चुनाव चिन्ह को लेकर या फिर सत्ता संघर्ष को लेकर अब ये बताया जा रहा है, ये खबरें आ रही हैं कि आप लोग बीजेपी के चुनाव चिन्ह पे भी चुनाव लड़ने के लिए तैयार है अगर आप लोगों का जो लोगो है सील हो जाता है, फ्रीज हो जाता है। लोगो तो हमारे पास है ना, अभी इलेक्शन के इधर कोर्ट में स्टे नहीं दिया है। फिर देखिए, जाने दो ना, अभी स्टेटस को क्या है, अभी का क्या है स्टेटस देखो। इलेक्शन सेंट्रल यूनियन इलेक्शन कमीशन के पास इशू गया, हमारी बाजू हमने रखी, उनकी बाजू उन्होंने रखी, और इलेक्शन कमीशन ने 78 पेजेस का जजमेंट दिया है और उसमें नाम हमको दिया है, सिंबल हमको दिया है। आज के तारीख में, आज की स्थिति में, अभी के वक्त में शिवसेना नाम भी हमारा है और शिवसेना का सिंबल भी हमारा है। आगे क्या होने वाला है, जो भी आगे होगा वो जब वक्त आएगा तब देखेंगे ना। अभी किसको हमारे चिन्ह की और हमारे नाम की चिंता करने की जरूरत नहीं। उनका चिन्ह और उनका नाम, उनको नेशनल स्टेटस अभी नहीं रखा है। जो लोग ये बात कर रहे हैं, जयंत पाटिल साहब ने बात की है एनसीपी के, मेरे ख्याल से पिछले 2 महीने में उनका नेशनल पार्टी करके होने वाला उनका स्टेटस अभी नहीं रहा है। वो उनकी चिंता करे, हमारी चिंता करने की उनको जरूरत नहीं है। धन्यवाद। अभी हो गया ना? हाँ बोला। ये कहा जा रहा है, ये चर्चा पिछले दिनों जो वर्षा बंगले पर सांसदों की बैठक हुई उसके बाद ये बात निकली कि अगर जरूरत पड़ी तो शिंदे ग्रुप के जो सांसद है शिवसेना ग्रुप के, वो कमल के निशान पर चुनाव। अभी उसका उत्तर दिया ना मैंने, अभी दिया ना उत्तर। चर्चा क्यों निकल अरे क्यों चर्चा हुआ, सामने वाले लोग निकल रहे, हमारे में कोई ऐसा चर्चा नहीं है। हम लोग सेटिस्फाइड है। हमारे नेता जो शिंदे साहब और फडणवीस साहब है, वो हमारे सभी एमपी लोगों का, एमएलए लोगों का, कार्यकर्ते लोगों का, पदाधिकारी लोगों का
उनके कॉन्स्टिट्यूंसी के कामों के लिए पूरा ख्याल रख रहे, हमारे काम बरोबर अच्छी तरह से हो रहे। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।